शुभ दुपार सगळ्यांना. झालं का सगळ्यांचं जेवण? चला मी पण आता जेवणच करणार आहे. दुपार झाली, बरोबर 1 वाजली. आवरलं सगळं काम आताशी. आता म्हणलं बाहेर मस्त वाट्यावरती जेवण करावं. एकटीचं आहे आता. 1 वाजता कुणी थांबतं का? कुणी थांबत नाही. आता माझं काम मला ओळखत नाही, त्याच्यामुळे मला थांबावं लागतंय. या छान असं तुम्ही पण वाट्यावरती जेवण करायला. बऱ्याच जणांना प्रश्न पडतात एकट्याच का जेवतं. तर माझ्याबरोबर कोण जेवायला आहे? पोरं गेली शाळेत, हे जेवले, ती गेलं आपल्या कामाला, आणि ती येत होती जेवायला. तर ती इतक्या वेळ आता थांबत नाही. म्हणजे आता सध्या 1 वाजली आणि ती मग इतक्या वेळ कशाला? ती स्वयंपाक झाला की ती लवकर जेवते, तिला सवय असल्यामुळं. आणि आत्यान बापू काय अजून आली नाही, तर येत्याली. रात्री उशीर झाला देवावणे आहे, त्याच्यामुळं मग तिकडंच थांबली होती बोजवावीला. तर येत्याला आता भाजी काढायची होती, पण बापू म्हणलं असत्यानं आजच्या दिवस राहून दे, आता देवावणे आल्यावर कंटाळा येतो ना मग गाडीत बसून हे. आणि बापू एक तर लयशी करून कुठं जात नाही, तर पहिल्यांदाच गेल्या तर सारखं असं लांब गाडीत बसून त्यांना जमत नाही. पाय दुखतात ना, पायात रोड असल्यामुळं काढलं नाही. तर छान असं मटकीची भाजी, चपाती, दुसरं काही केलं नव्हतं. बरेचजण म्हणतात वरण भात हे का करत नाही. तर पोरही शाळेत जातात, वरण भात करायला हिरवळचं कोण हे करत नाही. मग संध्याकाळ शक्यतो सगळे घरं असतात, मग संध्याकाळचं करतो तसं, पण हिरवळचं नाही करत. आणि हिरवळचं पोरांना सुट्टी असली तर असतं, असं काही नसतं हिरवळचं. या सगळेजण तुम्ही पण जेवण करायला. तिकडं काम चालू आहे, ते आवाज येत असेल, दरवाजा बसवायचं काम चालू आहे. बाहेर मिस्त्री आलेलं दिसते. तर दरवाजाचं सामान हे आणले ना सगळं. असं छान मस्त वातावरण झालं. आज काय एवढं झिमझिम पाऊस नाही आला. काल 2-3 वेळा चांगला पाऊस आला आणि बंद व्हायचा, यायचा बंद व्हायचा, ऊन पडायचं. पण आज ऊन नाही, काही नाही, मस्त शिरवाळे. ॲम्ब्युलन्स आल्यासारखा आवाज येतोय. इथनं आमच्या इथनं कळस रस्ता जवळ आहे ना, त्यामुळे ती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा सगळा आवाज येतो असं बाहेर बसल्यावरती. असं सगळ्यांना शुभ दुपार. या मस्तपैकी अशी मोड आलेल्या मटकीची भाजी आणि चपाती खायला. बाय.